वजीर आलम जाफर खान जी बगावत के रुखसत पर जिहाद की तमन्ना दिल में लिए तख्त वजूद हमने हासिल तो कर लिया, खुदाई मकबूल की हैसियत क्या पा सकते हैं? बिल्कुल मुकाम अहमियत आपके पैरों तले मौजूद है। जहाँ पना पूरी कायनात में मुगलिया सल्तनत का वजूद, ये परचम ये चांद तारा बन के लहरा रहा है। चांद तारा तो है, सूरत चांद को बदसूरत करने वाला एक दाग हमारे रूह को कतराता है। बस एक दक्कन को जीतने की ख्वाहिश अभी अधूरी है। खावीन के पाक दिल के मनसब बहुत ही जल्द कबूल हो जाएंगे। हुजूर, आज वो दक्कनी चूहा मुगलिया सल्तनत में आ रहा है। अब दक्कन के सारे किले हमारी मुरादों की इंतहा में ढेर हो जाएंगे। आइए आइए राजा जी। राम सिंह, ये किसे साथ ले आए हो? आप है महाराजा शिवाजी राजे और ये हमारे पंच हजारी मनसबदार संभाजी राजे। दक्कन की बुलंद चट्टानों में। बस इसकी तारीफ सुनना हमारी फितरत नहीं है। पूरे दक्कन में आज मुगलिया हुकूमत का सैलाब मंडरा रहा है। अब बचा ही क्या इस जहांगीरदार शिवा के पास? स्वाभिमान, आज आमच्या पदरी 40,000ची फौज आहे। तुमच्या बादशाला तहामध्ये 23 किल्ले दिलेत आम्ही, आणि अशा असंख्य किल्ल्यांवर राज करणाऱ्याला जहागीरदार नाही, राजे म्हणतात। राजा जी आइए आइए राजा जी। राम सिंह, ये कौन खड़ा है हमसे आगे? आप है महाराजा जसवंत सिंह। जसवंत सिंह, ज्याला काही कुत्र्यासारखा ताणून मारला आमच्या मावळ्यांनी, त्या जसवंत सिंहाची अवकात ती काय, आणि आम्ही त्याच्या मागे? लगता है शिवा की चौड़ियां चढ़ गई है, उसे खिल्लत इनायत की जाए। बादशाही मेहरबानीचे तुकडे चघळणारी आमची जात नव्हे। या असल्या खिल्लती आम्ही आमच्या सरदारांना रोज बहाल करतो। दक्षिणेत आमची कृपा व्हावी म्हणून आदिलशहा, कुतुबशहा यासारखे पातशहा विनवण्या करतात। इंग्रज, फिरंगी, पाईक यांना पुरून उरेल एवढं बलाढ्य आरमार आहे आमचं, आणि या तुमच्या मुघल फौजांना जे नाही ते करून दाखवले आम्ही। लेकिन शिवा, अभी आप हमारी दया के मोहताज बन चुके हो। अपना स्वराज्य बचाने के लिए हमारे सामने घुटनों पर रेंग के आना पड़ेगा तुम्हें। अरे काय मिटवणार आमच्या स्वराज्याला? मराठी शाहीचे मानकरी म्हणजे मार खाऊन मोगल वाटलो की काय? आज आम्ही तुझ्या समोर, तुझ्याच दरबारात निहत्ते आणि ताट मानेने उभा आहोत। आम्ही आमचं राज्य आमच्या मनगटाच्या बळावर आणि भवानी शमशेरीच्या जीवावर उभा केलंय। तुझ्यासारखे बापा भावाचे मुर्दे पाडून आम्ही तख्तावर बसलेलो नाही। खामोश खामोश शिवाजी। अरे ज्या दख्खनाचे शेर आहोत आम्ही, तुमच्यासारखे लांडगे चळाचळा कापतात आमच्या पुढे। दक्षिणेतून पळून आला त्या अफजल खानाला उभा फाडलाय आम्ही। तुमच्या तारतलक खानावर मात करून त्याला अन्न आणि पायाने हकलले आम्ही तुमच्या बादशहाच्या मामाचे 3 बोटे छाटून खऱ्या अर्थाने त्याला शास्त केले आम्ही। आमच्या महाराष्ट्राला जाळून लुटून तुम्ही बनवलेल्या सुरतेची वसुली करून तिला बदसूरत केलंय आम्ही। अरे तुझ्या तख्तावर बसलाय ना, ते तख्त अजातशत्रू पृथ्वीराज चव्हाणांचं आहे, आणि एक ना एक दिवस तुझ्या छाताडात पाय ठेवून आम्ही मराठे जिंकून घेतल्याशिवाय राहणार नाही। बादशहाच्या दरबारात उभे आहोत म्हणून आपण सहन करू असे तुम्ही समजू नाही। एक वेळा स्वाभिमानाची मौत पत्करू आम्ही, पण आपला नाही।